नमस्कार। आज आपण मलाईदार सॉफ्ट आणि पांढरा शुभ्र खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी बाहेर मिळतो त्याच पद्धतीचा खरवस अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघूयात। तर सर्वात आधी आपल्याला खरवस बनवण्यासाठी चिकाचं दूध घ्यायचं आहे। म्हशीला ज्या वेळेला छोटं पिल्लू होतं त्याच्या 4 ते 5 दिवसापर्यंत जे दूध निघतं त्याला चिकाचं दूध असं म्हणतात। ते दूध बऱ्याच घट्टसर असतं। तर आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी साखर घालायची आहे। साखरेऐवजी तुम्ही यामध्ये पाऊण वाटी गूळ सुद्धा घालू शकता। छान फ्लेवरसाठी यामध्ये पाव टीस्पून या ठिकाणी आपल्याला वेलची पूड घालायची आहे। आता यामध्ये साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे। या दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे। जर साखर किंवा गूळ पूर्णपणे विरघळला नाही तर ती तळाला जाऊन बसते आणि आपला जो खरवस आहे तो खालच्या साईडने गोड आणि वरच्या साईडने अळणी होऊ शकतो। त्यामुळे संपूर्ण साखर एकसारखी आपल्याला संपूर्ण दुधामध्ये व्यवस्थित अशी विरघळवून घ्यायची आहे। तर इथे आपण या दुधामध्ये साखर पूर्ण विरघळवून घेतली। आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। त्यानंतर आपलं दुधाचं भांडं आहे त्या कढईमध्ये ठेवायचं आणि आता यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं हा खरवस स्टीम करून घ्यायचा आहे। आता 15 ते 20 मिनिटांनंतर आपण चेक करू। तर या ठिकाणी बघा हा खरवस आपला पूर्णपणे तयार झालेला आहे। तर 10 ते 15 मिनिटं आपण हा खरवस थंड करूया। त्यानंतर त्याचे आपण काप करू। तर 10 ते 15 मिनिटं खरवस आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। आता आवडत्या शेपमध्ये आपण याचे काप करून घेऊ। तर इथे मी चौकोनी तुकड्यांमध्ये याचे काप करून घेणार आहे। छोटे किंवा मोठे आवडीनुसार तुम्ही याचे काप करून घेऊ शकता। तर खरवस बनवण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा आहे। अगदी झटपट फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतो। तर या ठिकाणी आपला हा खरवस अगदी व्यवस्थित असा सेट झालेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मलाईदार आणि पांढरा शुभ्र खरवस या ठिकाणी तयार झाला। तर अगदी सॉफ्ट आणि पांढरा शुभ्र असा खरवस या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा हा खरवस एकदा नक्की ट्राय करून बघा। हल्ली शहरामध्ये सुद्धा डेअरीमध्ये चिकाचं दूध अगदी सहज उपलब्ध मिळतं। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।